नमस्कार सर्वांना, मी सोनाली आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता सांगणार आहे काही महत्त्वाच्या किचन टिप्स। तर नंबर 1, दही चांगले घट्ट लागण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे 3 किंवा 4 देठ टाकावेत, त्यामुळे दही घट्ट लागते। मिरचीच्या देठात एनिजीमेस नावाचा घटक असतो, त्यामुळे दही घट्ट होते। नंबर 2, डाळ माखणी बनवताना काळ्या उडदाची अख्खी डाळ वापरावी। ती कमीत कमी 7 ते 8 वेळा धुवून भिजत ठेवावी। यानंतर ती डाळ न धुता भिजवा, त्यामुळे डाळीला विशिष्ट चव येते। नंबर 3, बिर्याणी, डाळ तडका या पदार्थांना स्मोकी फ्लेवर असला तर त्याला छान टेस्ट येते। यासाठी बिर्याणी डाळ तडका झाल्यानंतर एका वाटेत जळता कोळसा घ्या, त्यात 2-3 लवंगा टाका, 1 टीस्पून तूप कोळशावर टाका, त्यानंतर घट्ट झाकून ठेवा, त्यामुळे 3 ते 4 मिनिटात मस्त स्मोकी फ्लेवर येईल। नंबर 4, हिरव्या भाज्यांमध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो। अनेकदा भाजी शिजवताना भाज्यांचा हिरवा रंग निघून जातो, त्यामुळे या भाज्या शिजवताना 1 टीस्पून खाण्याचा सोडा टाकावा, यामुळे हिरवा रंग तसाच राहतो। तसेच हिरव्या भाज्या शिजवताना कधीही झाकण ठेवून शिजवू नये। नंबर 5, लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम समजले जाते, मात्र लसूण पटकन सोलण्यासाठी 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा, त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून जोरात हलवा, त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील। नंबर 6, शेंगदाणे ओव्हनमध्ये छान भाजले जातात। एक विशिष्ट तापमानावर शेंगदाणे भाजा, त्यामुळे चांगली चव येते। नंबर 7, जर घरात एक्सपायर झालेले टोमॅटो केचप असेल तर ते तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांना लावून ठेवा, त्यामुळे ते भांडी चकाकतील, एकदम छान दिसतील। नंबर 8, सफरचंद कापले असतील तर ते ऑक्सिडेशन रिॲक्शनमुळे ते काळे पडतात, त्यामुळे सफरचंद कापल्यानंतर त्यावर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर लावा, त्यामुळे ते काळे पडणार नाहीत। सॅलड करताना ही टीप नक्की वापरावी। तर नंबर 10, जैन जेवण बनवताना कांदा किंवा लसणाचा वापर करता येत नाही, त्यामुळे जैन जेवण चविष्ट बनवण्यासाठी ओवा किंवा हिंगाचा तडका द्या, जेवण हॉटेलसारखे टेस्टी होईल। नंबर 11, भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर तेल काळे होते, ते पुन्हा वापरता येत नाही। अशा वेळी थोडा भिजलेला भात त्या गरम तेलात घालावा, त्यामुळे तेलाचे काळेपण कण भाताला चिकटतात आणि तेल स्वच्छ होते। नंबर 12, छोटे भटुरे करतेवेळी भटुरेचे पीठ मळताना मैद्यात थोडा उकडलेला बटाटा कुस्करून टाकावा, त्यामुळे भटुरे छान फुगतात आणि मऊ राहतात। नंबर 13, अनेकदा आपण कडधान्य भिजत घालायला विसरतो, पण जर तुम्ही कडधान्य भिजत घालायला विसरला असाल तर ते शिजवताना त्यात थोडा सोडा घालावा, जेणेकरून कडधान्य लवकर भिजले जातील। नंबर 14, पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते, यावेळी मिठाच्या भरणीत थोडेसे तांदूळ टाकून ठेवा, त्यामुळे मीठ मोकळे राहते। नंबर 15, काजू बदाम अक्रोड भाजून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी, धन्यवाद।